शास्ते अध्याय 11। इफ्ताह गिलादी हा एक पराक्रमी वीर होता। तो वेश्यापुत्र असून त्याचा बाप गिलाद होता। गिलादाच्या बायकोलाही मुलगे झाले। हे तिचे मुलगे मोठे झाल्यावर त्याला म्हणाले, तू परस्त्रीचा मुलगा असल्यामुळे आमच्या वडिलांच्या घराण्यातील वतनात तुला वाटा मिळणार नाही, असे म्हणून त्यांनी त्याला हकून दिले। तेव्हा इफ्ताह आपल्या बांधवांच्या भीतीने पळून गेला आणि टोब देशात जाऊन राहिला। तेथे रिकामटेकडे लोक त्याला मिळाले आणि ते त्याच्याबरोबर वावरू लागले। काही दिवसांनी अम्मोनी लोकांनी इस्रायलाशी युद्ध पुकारले। अम्मोनी लोक इस्रायलाशी लढू लागले तेव्हा गिलाद येथील वडीलजन इफ्ताहाला आणण्यासाठी टोब देशी गेले। ते इफ्ताहाला म्हणाले, चला आमचे सेनापती व्हा, म्हणजे आपण अम्मोनी लोकांशी युद्ध करू। इफ्ताह गिलादाच्या वडीलजनांना म्हणाला, तुम्ही माझा द्वेष करून मला आपल्या बापाच्या घरातून हकून दिले होते ना, आणि आता कशाला आलात? संकटात पडलात म्हणून? गिलादाचे वडीलजन इफ्ताहाला म्हणाले, होय, म्हणून तर आम्ही आता तुमच्याकडे आलो आहोत। तुम्ही आमच्या बरोबर चला आणि अम्मोनी लोकांशी युद्ध करा, म्हणजे तुम्ही आम्हा सर्व गिलादकरांचे प्रमुख व्हाल। गिलादाच्या वडीलजनांना इफ्ताह म्हणाला, अम्मोनी लोकांशी युद्ध करावयाला तुम्ही मला स्वदेशी परतविले आणि परमेश्वराने त्यांना माझ्या हाती दिले, तर मीच तुमचा प्रमुख राहीन काय? गिलादाचे वडीलजन इफ्ताहाला म्हणाले, परमेश्वर तुमच्या आमच्यामध्ये साक्षी आहे, तुम्ही म्हणता तसे आम्ही अवश्य करू। मग इफ्ताह गिलादाच्या वडीलजनांबरोबर गेला। लोकांनी त्याला आपला प्रमुख व सेनापती नेमले। तेव्हा इफ्ताहाने आपले सगळे म्हणणे मिस्पा येथे परमेश्वरासमक्ष परत बोलून दाखविले। पुढे इफ्ताहाने अमोन्यांच्या राजाकडे जासूद पाठवून विचारले, माझ्याकडे यायला व माझ्या देशाशी लढायला तुझे आणि माझे कोठे बिनसले आहे? अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाच्या जासूदांना म्हटले, इस्रायल लोक मिसर देशाहून आले तेव्हा आर्नोन नदीपासून याब्बोक व यार्देन ह्या नद्यापर्यंतचा माझा प्रदेश त्यांनी हिरावून घेतला। आता तो मुकाट्याने परत करा। इफ्ताहाने अम्मोन्यांच्या राजाकडे पुन्हा जासूदांच्या हाती निरोप पाठविला। तो असा, इफ्ताह म्हणतो, इस्रायलाने मोवाबाचा देश घेतला नाही किंवा अम्मोनी लोकांचाही देश घेतला नाही, पण ते मिसर देशाहून निघाले आणि रानातून कूच करून तांबड्या समुद्रावरून कादेश येथे आले। तेव्हा त्यांनी जासूदांच्या हाती अदोमच्या राजाला सांगून पाठवले की, कृपा करून आम्हाला तुझ्या देशातून जाऊ दे, पण अदोमच्या राजाने आमचे ऐकले नाही। तसेच त्यांनी मोवाबाच्या राजाला सांगून पाठवले, पण तोही आमचे ऐकावयास तयार नव्हता, म्हणून इस्रायल कादेश येथे वस्ती करून राहिले। त्यानंतर त्यांनी रानातून फिरत फिरत अदोम व मोवाब ह्या देशास वळसा घालून मोवाबाच्या पूर्वेकडून येऊन आर्नोन नदीपलीकडे तळ दिला, पण ते मोवाबाच्या हद्दीत शिरले नाहीत, कारण आर्नोन नदी ही मोवाबाची सरहद्द होती। मग अमोऱ्यांचा राजा म्हणजे हेशबोनाचा राजा सिहोन ह्याच्याकडे इस्रायलांनी जासूदांच्या हाती सांगून पाठवले की, कृपा करून आम्हाला तुझ्या देशातून स्वस्थानी जाऊ दे। पण सिहोनाला इस्रायलाची खात्री नसल्यामुळे त्यांनी त्याला आपल्या हद्दीतून जाऊ दिले नाही। उलट त्याने आपले सर्व लोक जमवून याहस येथे तळ देऊन इस्रायलांशी युद्ध केले। तरी पण इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याने सिहोन व त्याचे सर्व लोक इस्रायलाच्या हाती दिले व त्यांनी त्यांचा पराभव केला। अशा प्रकारे त्या देशाचे रहिवासी अमोरी यांचा सारा मुलूक इस्रायलांनी हस्तगत केला, अर्थात आर्नोन नदीपासून याब्बोक नदीपर्यंतचा आणि रानापासून यार्देन नदीपर्यंतचा अमोऱ्यांचा सर्व देश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला। इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याने आपली प्रजा इस्रायल हिच्याकरिता अमोऱ्यांना घालवून दिले, आणि आता तू त्यांच्या प्रदेशावर हक्क गाजवायला बघतोस काय? तुझा देव कमोश ह्याने तुला दिलेल्या वतनावरच तू हक्क गाजवू नये काय? आमचा देव परमेश्वर ह्याने ज्यांना आमच्याकरिता हकून लावले त्यांचे वतन आमचेच राहील। मोवाबाचा राजा सिप्पोर ह्याचा मुलगा बालाक ह्याच्यापेक्षा तू श्रेष्ठ आहेस काय? तो इस्रायलांशी कधी भांडला काय? तो कधी लढला काय? हेशबोन व त्याची उपनगरे, आरोएर व त्याची उपनगरे आणि आर्नोन तिरीची सर्व नगरे ह्यात आज 300 वर्षे इस्रायल वस्ती करून आहे, तर ह्या अवधीत तुम्ही ती परत का मिळवली नाहीत? मी तुझा काही गुन्हा केला नाही, तरी माझ्याशी लढून तू माझ्यावर अन्याय करीत आहेस। न्यायाधीश परमेश्वर हा इस्रायल लोक व अम्मोनी लोक ह्यांचा आज न्याय करू। इफ्ताहाने अम्मोनी लोकांच्या राजाला पाठविलेला हा निरोप त्याने जुमानला नाही। मग इफ्ताहावर परमेश्वराचा आत्मा उतरला व इफ्ताह गिलाद
व मनश्शे ह्या प्रदेशातून कूच करून गिलादी मिस्पा येथे आला आणि गिलादी मिस्पा येथून कूच करून अम्मोनी लोकांवर चालून गेला. इफ्ताहाने परमेश्वराला असा नवस केला की तू खात्रीने अम्मोनी लोकांना माझ्या हाती दिलेस, तर मी अम्मोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला सामोरा येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करीन. मग अम्मोनी लोकांशी युद्ध करावयाला इफ्ताह त्यांच्यावर चालून गेला आणि परमेश्वराने त्यांना त्याच्या हाती दिले. अरोएरापासून मिन्नीतपर्यंतच्या 20 नगरात आणि पुढे आबेल करामीमपर्यंत त्याने त्यांची मोठी कत्तल उडवून त्यांचा मोड केला. अशा प्रकारे इस्रायल लोकांनी अम्मोनी लोकांचा नक्षा उतरविला. इफ्ताह मिस्पा येथे आपल्या घरी आला तेव्हा त्याची मुलगी डफ वाजवीत व नाचत त्याला सामोरी आली. ती त्याची एकुलती एक मुलगी होती. तिच्याशिवाय त्याला दुसरा मुलगा अथवा मुलगी नव्हती. तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून तो म्हणाला, हाय हाय मुली, तू माझे मन खचवले आहे. तू माझ्यावर मोठे संकट आणले आहे. परमेश्वराला मी शब्द दिला आहे, आता मला माघार घेता येत नाही. ती त्याला म्हणाली, बाबा, परमेश्वराला तुम्ही शब्द दिला आहे तेव्हा तुमच्या तोंडातून निघालेल्या शब्दाप्रमाणे माझ्या बाबतीत करा, कारण परमेश्वराने तुमचे शत्रू जे अम्मोनी लोक त्यांचा सूड तुमच्या वतीने घेतला आहे. ती आपल्या बापाला पुढे म्हणाली, मात्र माझ्याकरिता एवढे करा की मला 2 महिन्यांचा अवधी द्या, म्हणजे मी आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरातून फिरत मला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे ह्याबद्दल शोक करीन. तो म्हणाला, जा, आणि त्याने तिला 2 महिन्यांकरता पाठवून दिले. मग ती आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरावर फिरत आपल्याला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे ह्याबद्दल शोक करीत राहिली. 2 महिन्यानंतर ती आपल्या बापाकडे परतली. तेव्हा नवस केल्याप्रमाणे त्याने तिच्याबाबत केले. तिचा पुरुषाशी संबंध झाला नव्हता. ह्यावरून इस्रायल लोकात अशी चाल पडली की इस्रायल मुलींनी इफ्ताह गिलादी ह्याच्या मुलीच्या स्मरणार्थ शोक करण्यासाठी प्रतिवर्षी 4 दिवस जात जावे.